नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चौगुलेज गुरुकुल अकॅडमी. विचार बदला, आयुष्य बदलेल, उद्याचा मार्ग आजच शोधा. तर आपण आता युनिट 3 ची रिव्हिजन करणार आहोत POC 3 मध्ये. तर सिलेबस काय आहे आपला? हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स, त्याचं नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, सिंथेसिस, रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये पायरल, फुरान आणि थायफिन आहे, आणि रिलेटिव्ह अरोमॅटिसिटी आणि रिॲक्टिव्हिटी त्यांची ते बघायचं आपल्याला. त्यानंतर आता heterocyclic compound definition. Heterocyclic compounds are cyclic ring compound that contain at least one atom other than carbon. त्याच्यामध्ये एक other than carbon वेगळा atom असतो, जसे की नायट्रोजन असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो, सल्फर असू शकतो. त्याचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन रिंग साइज 3 मेंबर्ड आहे, 4 मेंबर्ड आहे, 5 मेंबर्ड आहे, 6 मेंबर्ड, 7 मेंबर्ड असं रिंग साइज वरून. त्याच्यानंतर ना हेट्रो ॲटमवरून सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन बेस्ड आहे, आणि सॅच्युरेशनवरनं, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेडवरनं. तर कॉमन रिंग नेम्स 5 मेंबर्ड रिंग जी आहे ती पायरॉल, फुरान, थायोपिन. 6 मेंबर्ड रिंग पायरिडिन. बेस्ड ऑन हेट्रो ॲटम म्हणजे वेगळा जो ॲटम त्याच्यामध्ये कन्सिडर करतो तो नायट्रोजन कंटेनिंग, ऑक्सिजन कंटेनिंग, सल्फर कंटेनिंग. आणि सॅच्युरेशनवरती सॅच्युरेटेड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड एक सिंगल बॉन्ड असतो, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड किंवा जास्त अरोमॅटिक सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर आता पायरॉलचं सिंथेसिसचे इथं 3 रिॲक्शन्स आहेत. एनिथिंग तुम्ही एक कुठलं पण करू शकता. त्यामध्ये पहिलं जे आहे ते पासिंग अ मिक्सचर ऑफ ॲसिटिलीन अँड अमोनिया थ्रू अ रेड हॉट ट्यूब. रेड हॉट ट्यूबमधून आपण ॲसिटिलीनचं आणि अमोनियाचं मिक्सचर आपण पास केल्यानंतर आपल्याला पायरॉल मिळून जातं. ओके, तर तसे केमिकल रिॲक्शन्स बघूया. जे व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स ह्यातली मी फक्त एक एक्सप्लेन करते. तर त्यामध्ये ह्यातलं तुम्ही कोणतं पण करू शकता. पायरॉलमध्ये जर आपण सल्फोनेशन रिॲक्शन केली तर पायरॉल टू सल्फोनिक ॲसिड तर आपल्याला मिळतं SO3H हा ग्रुप तिथं अटॅच होतो. असंच आयोडिनेशन, ब्रोमिनेशन असं आहे. ओके, त्याच्यानंतर आता फुरानचं सिंथेसिस आहे, आणि मेडिसिनल युजेस सगळ्याचे कॉमन मी लास्टला तुम्हाला एका स्लाईडमध्ये दिलेले आहेत. ओके, सिंथेसिसमध्ये आता इथं आपण द डिकार्बोक्झायलेशन ऑफ फ्युरिक ॲसिड एल्ड फुरान. इथं आपण काय करतो, डिकार्बोक्झायलेशनची रिॲक्शन करतो, किनोलिन आहे, आणि आपल्याला फुरान मिळतो, प्लस CO2 इव्हॉल्व होतो. ओके, त्याच्यानंतर त्याची वेरियस रिॲक्शन्स आहेत, तर ते बघूया आपण. त्याच्यामध्ये पण असंच आहे, तुम्हाला जे फुरानच्या बाबतीत जे तुम्हाला रिॲक्शन करायचं आहे यातलं एनिथिंग वन करू शकता. मी सल्फोनेशनच परत इथं एक्सप्लेन करेन फुरानसाठी, पण इथं पण SO3H ग्रुप अटॅच करायचा आहे, फुरान टू सल्फोनिक ॲसिड. ओके, असं भरपूर आहे, तुम्ही एनिथिंग कुठलं पण करू शकता. क्लोरीन ऑफ अरोमॅटिसिटी कसं आहे, थायोपिन, पायरॉल आणि फुरान. तर त्याचं कसं ट्रिक लक्षात ठेवायचं, टाइम पासेस फास्टली, T, P आणि F. टाइम म्हणजे T थायोपिन, पायरॉल म्हणजे P, पासेस म्हणजे पायरॉल, आणि फास्टली म्हणजे फुरान. ओके, त्याच्यामध्ये काय हायेस्ट अरोमॅटिसिटी कुठं आहे, थायोपिनला आहे. का? कारण त्याच्यामध्ये सल्फर आहे, आणि ते लोन पेअर इफेक्टिवली कॉन्ट्रीब्यूट करते, त्याच्यामुळं रिंग मोस्ट स्टेबल असते. म्हणून जास्त म्हणजे अरोमॅटिसिटी जे कोणाची आहे, थायोपिनची आहे. त्याच्यानंतर मॉडरेट लेवलला कोणाची आहे, पॅरॉलची आहे, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, आणि ते काय करते, एक लोन पेअर ऑफ जे आहे ते डोनेट करते. नंतर फुरानचं लोएस्ट आहे, कारण त्याच्याकडे ऑक्सिजन हा ॲटम आहे, आणि तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे लोन पेअर टाईटली होल्ड करून ठेवतो. आणि ऑर्डर तेच आहे, ॲबिलिटी. हे रिझन फॉर ऑर्डर का असं आपण अरोमॅटिसिटी ऑर्डर दिली, तर त्याचं कारण आहे ॲबिलिटी ऑफ द हेटेरोॲटम टू डोनेट इट्स लोन पेअर. किती ॲबिलिटी आहे हेटेरोॲटमची त्याचं लोन पेअर डोनेट करण्यासाठी, सो त्याच्यावरून त्याची अरोमॅटिसिटी ठरते. ओके, ट्रिक लक्षात ठेवा, टाइमपासेस फास्टली. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी ऑफ पायरल, फुरान अँड थायोपिन. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी पायरल, फुरान, थायोपिन. पायरल मोस्ट रिॲक्टिव्ह आहे, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे. ते मोस्ट रिॲक्टिव्ह का आहे, कारण ते डोनेट लोन पेअर इझिली, आणि त्याचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती वाढू शकते. फुरान त्याच्यापेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहे, कारण त्याच्याकडे ऑक्सिजन आहे, जे की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आणि डोनेट करू लोन पेअर जे लेस इफेक्टिवली करू शकतात. आणि थायोपिन हे लिस्ट
रिॲक्टिव्ह आहे, कारण सल्फर डोनेट लोन पेअर लेस इफेक्टिवली, सेम ऑक्सिजनसारखं खूप कमी इफेक्टिवली ते डोनेट करतं त्याचं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून. आणि ऑल 3 कंपाऊंड्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मोर रॅडिली दॅन बेन्झीन. बेन्झीनपेक्षा जास्त लवकर ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये रिॲक्शनमध्ये पार्ट करतात. ओके, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे? पायरल, फुरान अँड थायोपिन. ओके, त्याच्यानंतर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. थँक्यू.